आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना, त्या व्यक्तीला आपण किती खोल ओळखतो. म्हणजे त्या व्यक्तीच्या स्वभावातील बारकावे, ती कशी आहे, आपण कसे आहोत, दोघांमधला फरक किंवा साधर्म्य ह्याचा आपण पुरेपूर अंदाज घेत असतो आणि खोल खोल ओळखत असतो. अशाच एका प्रेम करत असलेल्या व्यक्तीचं सुंदर असं वर्णन ओतप्रोत या कवितेत आहे. शिवाय त्या व्यक्तीवरचं प्रेम आणि म्हणतात ना प्यार का इजहार तोही अगदी संपूर्णपणे सुंदररित्या मांडलेला आहे. तुम्हाला ही कविता आवडेल. आणि मला प्रेक्षकांची जी दाद मिळते त्यावरून एक गोष्ट कळते बरं का, तुम्हाला अशा साध्या सुंदर, महत्वाचं म्हणजे भावनेने भरलेल्या कविता खूप आवडत आहेत. तर डेफिनेटली आपण यापुढे देखील अशाच कविता सादर करू. तत्पूर्वी या कवितेला सुरुवात करूया. कवितेचं शीर्षक आहे तू माझ्या प्रेमात पडशील का. तुझं चाफ्यावर असलेलं प्रेम मी मोगऱ्यात हरवणारी. तुझं चाफ्यावर असलेलं प्रेम आणि मी मोगऱ्यात हरवणारी. तू स्वप्नातही लाजणारा, मी तुला गावभर मिरवणारी. तू दाटलेलं मळब जणू, तू दाटलेलं मळब जणू, मी बेधुंद होऊन बरसणारी. तू तटस्थ भावनांना सावरणारा, तू तटस्थ भावनांना सावरणारा, मी तुझ्या मिठीसाठी तरसणारी. सांग सांग तू मला जपशील का, प्रेमाच्या सावलीत लपशील का. मी नाही आसपास जर माझ्यासाठी तडपशील का. कायम सुखात राहण्याची आस नाही रे माझी, कायम सुखात राहण्याची आस नाही माझी. माझं दुखणं आपलंसं करून तू माझ्यासाठी रडशील का. मी तुला बहाल करेन सर्वस्व माझे, मी तुला बहाल करेन सर्वस्व माझे. माझ्या भूतकाळाशी माझी नाळ तोडशील का. माझ्या भूतकाळाशी माझी नाळ तोडशील का. तू माझ्या प्रेमात पडशील का. कविता आपण सादर करण्याचा प्रयत्न करतो ज्या प्रत्येक व्यक्तीला रिलेट होतील, तिच्या अनुभवांशी सांगड घालतील. मला माहितीये आयुष्यात प्रत्येकाने खूप खरं प्रेम केलंय, त्यामुळे आणि खरं प्रेम करणाऱ्या व्यक्ती कायमच या स्टेजेस मधून जात असतात. तर मला माहितीये डेफिनेटली तुम्हाला ही कविता रिलेट झाली असणार आहे. ही कविता केली होती स्वप्नील हुद्दार यांनी. स्वप्नील अतिशय उत्तम सुरेख कवी आहे. तुम्ही प्लीज त्याचा इंस्टाग्रामवर जाऊन हँडल बघा, तिथल्या कविता वाचा. मी त्याचा इंस्टाग्राम हँडल डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. शिवाय तो उद्योजकही आहे आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तो खूप चांगला माणूस आहे. अर्थात तुम्हाला या कवितेवरून कळलंच असेल की तो किती सुंदर कवी आहे. पुन्हा एकदा थँक्यू सो मच स्वप्नील या कवितेसाठी. अर्थातच कविता आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आठवणीने, प्रेमाने आणि आग्रहाने. शिवाय तुम्हाला काय आवडलं किंवा काय आणखी सुधारणा असतील तर त्याही कमेंट सेक्शन मध्ये लिहा. तुमच्याकडे जर स्वतःच्या स्वलिखित मराठी कविता असतील तर त्या मला मेल ID वर किंवा इंस्टाग्रामवर पाठवायला विसरू नका. हा एपिसोड पाहिलात तसा इतरही एपिसोड पहा, तुम्हाला तेही आवडतील माझी खात्री आहे. इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशा सुंदर कवितेसोबत. तोपर्यंत ऐकत रहा प्रमोदिनी एक कविता. जस्ट फील इट.